नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते। गॅस टंचाईवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक काळा बाजार, रांगा आणि मृत्यूचा आरोप। राज्यात सुरू असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने प्रशासन आणि सरकारवर गंभीर आरोप करत परिस्थिती सामान्य असल्याचा दावा थेट आव्हान दिले आहे। नागरिक अजूनही गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लावत असून काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार गॅस वितरण व्यवस्थित मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचा काळा बाजार उघडपणा सुरू आहे। काही भागात सिलेंडर 7,000 रुपयांपर्यंत विकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। इतकेच नव्हे तर काही ठिकाणी सिलेंडर मध्ये पाणी भरून देण्यात आल्याचाही तक्रार समोर आल्या आहेत। लहान व्यावसायिकांवर या टंचाईचा थेट परिणाम झाला असून अनेक दुकान बंद पडली आहेत। सरकारी एससी ऑफिस मध्ये परिस्थिती सामान्य असल्याचा दावा करत आहे, मात्र प्रत्यक्षात नागरिकांमध्ये गॅससाठी संघर्ष करावा लागत आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। गंभीर परिस्थिती आहे। हे सर्व काही मोदीजी साहेबांची कृपा आहे असं मला वाटते। हे मोदीजी साहेबांची कृपा कुठपर्यंत चालेल, सर्वसामान्य जनतेने कुठपर्यंत हे हाल अपेक्षा सहन करायच्या। हा सिलेंडरचा प्रश्न खूप गंभीर आहे आणि मुख्य मागण्या आणि गॅस सिलेंडरसाठी कृत्रिम टंचाई तात्काळ थांबावी, काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, 25 दिवसांनी गॅस मिळण्याची अट शिथिल करावी, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांमध्ये कम्युनिटी किचन सुरू करावे, प्रत्येक 2 किमी अंतरावर गरजूंसाठी अन्न व्यवस्थापन करावे, केवायसी नसल्यास कारणांवरून गॅस नाकारणे थांबवावे, उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस वितरणाच्या जिल्ह्यांनाही ऑडिट करावे। गंभीर मुद्दे: रांगेत उभ्या नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा, मोठ्या प्रमाणात काळा बाजार आणि दरवाढ, वितरण व्यवस्थेत पारदर्शकतेचा अभाव, गरीब आणि विद्यार्थ्यांवर सर्वाधिक परिणाम। या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे।